एक सुज्ञ व्यक्ती कधीच एका पॉवरफुल व्यक्तीला प्रवृत्त करत नाही. त्यांच्या मैत्रीमध्ये गेलं नाही तरी चालेल, पण त्यांच्या शत्रूमध्ये येऊ नये. जेव्हा आपण आत्मभोगाच्या दृष्टीने जर जगाकडे पाहत जाऊ की मला काय मिळवायचं आहे, तेव्हा आपण ह्या चढाओढीत फसतो. इथे तुम्हाला समाधान मिळणार नाही. आपल्या हातून आपली खरी जी संपत्ती आहे तीच निघून जात असते, आणि ती म्हणजे आपला मी विनम्र आहे, पण मला पायदळी जर तुडवल्या जात असेल तर तिथे मी माझ्या अधिकारासाठी लढूही शकतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात वावरत असताना आपल्या आजूबाजूला कित्येक प्रकारची लोक आपल्याला दिसतात. यात काही लोक असतात जी आपल्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तर या लोकांसोबत वावरत असताना आपण नेमकं वागायचं तरी कसं? मी जर यांच्या दृष्टिकोनातल्या वाईट लोकांच्या यादीत आलो तर माझं नुकसान होऊ शकतं. कधी मला जॉब सोडावा लागू शकतो, किंवा मला कधी माझ्या सोसायटी मधूनच हकालपट्टी होऊ शकते, किंवा कधी कधी या गोष्टींच्या भीतीमुळे जी विनम्रता माझ्यात आलेली आहे त्याच विनम्रतेचा गैरवापर करून ही लोक माझा फायदा घेत आहेत. असं कळाल्यावर मी काय करायचं? कसं या गुलामीतून बाहेर पडायचं? या विषयी आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर सुरू करूया. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या आयुष्यात काही लोक असतात, जसं की ऑफिस म्हणा, आजूबाजूला त्यांचं वर्तन आपल्याला पटत नसतं. वाईट वर्तन म्हणजे जसं की दारू पिणे किंवा अति जास्त मौज मजा, जे की आपल्या तत्वात ते बसत नाही. त्या तत्वांमुळे आपल्याला ते पटत नाही तशा गोष्टी, पण त्यांच्यासोबत आपल्याला राहावंच लागतं किंवा त्यांच्यासोबत जो संबंध असतो तो ठेवावाच लागतो. तर अशा वेळेस काय करायचं? आता समाज म्हणलं की आपलं लोकांशी संबंध आलाच. बऱ्याच ठिकाणी सेनेका म्हणतात की तुम्ही एकांतात या, तुम्ही स्वतःशी संबंध जोडा, स्वतःशी मैत्री करा, तिथेच खरी शांती, खरं समाधान लपलेलं आहे. बरोबर. पण हे करत असताना माणूस एक समाजशील प्राणी आहे. समाजात वावरावं लागतं. आपलं घर चालवण्यासाठी आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागतं, किंवा कामाच्या ठिकाणी जावं लागतं. शिक्षणात असाल तर शैक्षणिक ठिकाणी आपण त्या ठिकाणी जातोय, ते कशासाठी जातोय ह्याविषयी आपल्याला क्लिअरिटी हवी. म्हणजे मी इथे ऑफिसला आलोय, इथे का आलोय? तर जेणेकरून मला काही पैसे मिळावेत आणि ते पैसे घेऊन मी घरी जाऊन माझ्या परिवाराचं पालन पोषण करणार आहे आणि एक समाधानी आयुष्य जगणार आहे. पण इथे होतं काय की आता हे चंगळवादामुळे म्हणा किंवा विविध प्रकारच्या लोकांच्या संगतीमुळे आपल्याला त्यांच्या वाईट गोष्टीत सामील व्हावंच लागतं, अशी परिस्थिती उद्भवते. म्हणजे कधी ऑफिसमध्ये पार्टीच असते, कोणता संमेलन असो, अगदी ऑफिशियल लाईफ मध्येच नाही तर एखाद्या साध्या विद्यार्थ्याच्या पण आयुष्यामध्ये त्याचे मित्र कुठेतरी जात असतात, किंवा एखाद्या गल्लीमध्ये असेल तर कोणता तरी उत्सव समारोह असतो, तिथे तुम्हाला जावंच लागतं, अनिवार्य असतं. तर अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊ आणि आपण निर्व्यसनीपणाचं जर प्रण हाती घेतलेलं असेल, आता निर्व्यसनीपणा हे कोणत्याही गोष्टीत असू शकतं. म्हणजे हे विचारांचंही निर्व्यसनीपण असू शकतं, दारूविषयी, नशेविषयीचं निर्व्यसनीपणाही असू शकतं, आणि खाद्यपदार्थांविषयीचं असू शकतं. म्हणजे जसं की मला गोड खायचं नाही आणि तिथे गेल्यावर गोड धोड खावंच लागतं. मग अशा वेळी काय करावं? खूप मोठा प्रश्न आहे की इथं मी सामील तरी कसं होऊ यांच्यामध्ये. म्हणजे मला अगदीच त्यांना तोडूनही वागता येणार नाही, आणि मला तिथे जायची इच्छा आहे, पण मला तिथे त्या गोष्टी करायच्या नाहीत. मला ऑफिस पार्टीमध्ये जायचं आहे, मला माझी म्हणजे ऑफिशियल प्रगती ही खूप गरजेची आहे, पण मला त्यांच्यात सामील व्हायचं नाही. मला दारू प्यायची नाहीये जर असं असेल तर या ठिकाणी आपल्याला स्वनियंत्रणाचा सराव करावा लागेल. अशात काही लोक असतात जी थोडं दारू घेतात, त्या दिवसापुरतं स्वतःला थोडंसं, म्हणजे अगदीच तुटून पडत नाहीत, म्हणजे अगदीच दारू पिऊन लगेच दुसऱ्या दिवशी अशी अवस्था करून घेणं की उठणंही अवघड होऊन जाईल असं ते होऊ देत नाहीत. मॉडरेशन मध्ये थोडीशी घ्यायची आणि घरी येऊन झोपी जायचं, किंवा गोडधोड, म्हणजे अगदीच त्यांना वाटू नये की मी न मिसळणार आहे, म्हणजे अगदीच मी वेगळा आहे की काय. नाही, आपल्याला तसं व्यक्ती व्हायचं नाही. त्याला प्रिटेन्शियस व्यक्ती म्हणतात, जो दुसऱ्याला फक्त दाखवण्यातच त्याचं हे असतं. असा व्यक्ती बनून काही अर्थ नाही. ते व्यसनी असतील, किंवा हे मौज मजाचं प्रसंग असेल, किंवा काही लोक ते करत असतील आणि त्यांच्या सहवासात जाणं अनिवार्यच आहे. स्मोकिंग विषयी पण होतं. एखादा व्यक्ती असतो, तो स्मोक करत असेल, पण आपल्याला वाईट सवयी करायच्या नाहीत ना, तर यात
पहिल्या प्रकारचे लोक असतात जे मॉडरेटली त्यांच्यात सामील होतात. आता दुसरी लोक असतात जी सर्वात उत्तम प्रकारची असतात. ते तिथे जातात आणि ते त्यांच्यात सामील होत नाहीत आणि त्याचं गाजावाजा पण करत नाही. तिथे कोणाला सांगायचं देखील नाही की मी दारू पित नाही वगैरे वगैरे. तिथे घ्यायचंच नाही. तिथे स्वतःवर नियंत्रण ठेवायचं. इथे प्रश्न हा असतो की लोक तुम्हाला फोर्स करतायत की नाही हा प्रश्न वेगळा. तुम्ही किती स्वतःवर नियंत्रण करताय हा प्रश्न आहे. आणि जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो अशा प्रसंगी तो खूप प्रशंसनीय व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर तुम्हाला फोर्स करतायतच की नाही तू दारू पीस तर तेव्हा तुम्हाला हेही लक्षात घ्यायला हवं की ही तुमची खरीच मित्र आहेत का, या संगतीत तुम्हाला म्हणजे गरजेचं आहे का तेवढं. म्हणजे ह्या गोष्टींची पण कल्पना आपल्याला ठेवावी लागेल. आणि या लोकात वावरत असताना हे जे मॉडरेशनचं संकल्प आहे की बाबा थोडंसंच घ्यायचं की पण त्यांच्यात मिसळायचं नाही आणि जर कुठे हे नसेल तर अगदीच त्यांच्यापेक्षा अलिप्त राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा आपण एकांतात येऊ तेव्हा मात्र आपल्याला स्वतःशी असं वातावरण निर्माण करायचं आहे की जेणेकरून तिथे या वाईट गोष्टीचा, वाईट व्यसनांचा संसर्ग होऊ नये. आता मी संसर्ग या शब्दाचा वापर केला तर ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत या संसर्गासारख्याच असतात. वाईट विचार देखील संसर्गासारख्याच असतात. एखादी चांगली गोष्ट लागू होणार नाही पण वाईट विचार मात्र लगेच आपल्या मनात घर करतात आणि आपण तशाच वाईट दिशेने प्रगती करायला लागतो. तेव्हा ज्याप्रमाणे आपली बॉडी एखादी जखम झाल्यावर तिथे जर इन्फेक्शन होत असेल तर तिथे पांढऱ्या पेशा जाऊन असं फाईट करतात आणि किटाणूंना मारून टाकतात, तसं आपल्याला वाईट विचारांना चांगली पुस्तके किंवा त्याविषयी व्यवस्थित एकांतात बसून चिंतन करून त्या वाईट विचारांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मनात एक शुद्धता निर्माण करता आली पाहिजे. पण आपल्यालाही वाटतं ना कधी कधी की आपणही उत्सव साजरा करूया, सगळ्यांसोबत जाऊया, पण मग काही असं करायचंच नाही का? नाही, असं नाही. तुम्हाला आनंद उत्सव साजरा करायचाच नाही असं नाही, पण स्वतःच्या मनात हे तुम्ही सत्य जाणून घ्या की खरा जो आनंदोत्सव आहे, जो मनाचा खरा आनंदोत्सव आहे, तो साजरा करण्यासाठी पैशांची गरज नाही. तो आपल्या स्वतःच्या मनात निर्माण करायचा असतो. आणि हा जो मनातला आनंदोत्सव आहे तो चिरंतर चालू असणारा आहे. जेव्हा तुम्हाला माहित असतं की मी एक चांगला व्यक्ती आहे, मी खोटारडा नाही, मी एक चांगला सज्जन व्यक्ती आहे, हे तुम्हाला माहित असतं, तेव्हा तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मनात तो आनंदोत्सव चालूच असेल. आणि याला तुमच्या या बाह्य आनंदोत्सवासारखं रिफिल करायची गरज नाही. तुमची दारू संपली की परत तुम्हाला दारू घ्यावी लागते. तिथं तुमची वसुली असते. म्हणजे कसं, तुम्ही आज आनंदोत्सव साजरा केला, उद्या तुम्हाला तेवढंच रिकामे पण जाणवेल. सेनेका काय म्हणतात की आनंद हे आपल्या सोबत असावं, हे आपल्या घरात जन्माला यावं. म्हणजे सुखासाठी तुम्हाला कुठे जायची, कोणती तरी गोष्ट करण्याची गरज भासू नये. आणि कोणती गोष्ट करण्याची गरज भासते तर ती गोष्ट अशी असावी ज्यात काही खर्च करायची गरज नसावी. मग तुम्हाला खरं आनंद काय हे कळेल. आणि जर नशीब आपलं चांगलंच असेल, आपल्याकडे भरभराट असेलच, जिथे आपण बाह्य आनंदोत्सव साजरा करणे अफोर्ड करू शकतो, अशी जर आपल्यात पात्रता असेल, तीच वेळ असते गरिबीची सवय करण्याची. तीच वेळ असते जेव्हा दुःख येईल त्याविषयी स्वतःला तयार करण्याची. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मग कधी आनंदोत्सव करायचंच नाही का, तर तसं नाही. आनंदोत्सव आहे याला अप्रिशिएट तर करा, पण ते गेल्यावर दुःखही येऊ शकतं याची देखील जाणीव ठेवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे या शरीराची गुलामी नको. आपण काय करतो माहिती आहे का, की शरीर सुखाच्याच मागे लागतो. शरीरालाच सुख देण्यासाठी किंवा शरीराला जास्त कामापासून वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, झटत असतो. त्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवत असतो, युक्त्या लढवत असतो, जेणेकरून मला कमीत कमी त्रास व्हावा या देहाला. पण हे उलट असायला पाहिजे. या शरीराला जास्त लाड करायचं नाही, या शरीराला शिस्तीने वागवायचं. मला सकाळी जितक्या वाजता उठायचं आहे तितक्या वाजता मला उठता आलं पाहिजे. मला जर का इथे जाऊन हे काम करायचं आहे तर ह्या शरीराने तिथे गेलं पाहिजे. मला जर का ह्या गोष्टीला खाण्याचं त्याग करायचं आहे तर या शरीराने त्या बुद्धीचं मानलं पाहिजे. माझ्या देहावर माझा अधिकार आहे आणि माझ्या या देहासोबत तीच गोष्ट फायनल असेल जी तर्कशुद्ध असेल. मला अनहेल्दी गोष्टी चालणार नाहीत, मी कधी अनहेल्दी गोष्टीला स्पर्श देखील करणार नाही. बरं, इथे मॉडरेशन मध्ये चालतील तर त्या गोष्टी मॉडरेशन मध्ये घ्यायचं. म्हणजे हा देह आपल्या या बुद्धीचा सेवक असावा, या देहाचे सेवक बुद्धी नसावी. हे खूप
खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपले मोठे सिनियर्स असतात किंवा आपले बॉस वगैरे असतात, त्यांच्यासाठी तर आपल्याला हे करावंच लागतं ना, कारण ते जर रागाला आले तर मग काय करणार आपण, असं आहे. आता ते सावधान इंडियामध्ये म्हणतात ना की सतर्क रहे, दक्ष रहे, तसं आपल्याला नेहमी दक्ष राहायला हवं. नेहमी ह्या लोकांमध्ये वावरत असताना, जी काही आपली सिनियर्स आहेत किंवा शक्तिशाली लोक आहेत, त्यांच्यासोबत वावरत असताना नेहमी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याकडून त्यांचा इगो तर हर्ट होत नाहीये ना, याकडे आपल्याला पुरेपूर लक्ष ठेवून त्यांच्यासोबत वावरावं लागेल. यांच्याशी मैत्री झाली नाही तरी चालेल, काही हरकत नाही, पण यांना शत्रूच्या रूपात कधीच मिळवू नये. यांना शत्रूच्या रूपात मिळवलं नाही तरी खूप झालं, कारण एकदा त्यांच्या हातात जेव्हा सत्ता आलेली असते, पॉवर आलेला असतो, ही लोक कोणीही असो, ते म्हणतात ना ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, असं काहीतरी वाक्य आहे. तर हे जे पॉवर आलेली असते, तिला हाताळायची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यात असेलच का, हे सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्या पॉवरचा वापर ते कसं करतील आणि कशा पद्धतीनं करतील, हे खूपच डेंजरस गेम होऊन जातं. मग तिथे आपल्या कोणत्या गोष्टीने जलस होऊन त्यांच्या पॉवरचा दुरुपयोग करतील हे आपल्याला कळणार नाही. एखाद्या वेळेस कमी प्रमोशन न झालेली खालची नोकरी केली तरी चालेल, त्यांच्या समोर त्यांना कन्व्हिन्स करणे किंवा असं काहीतरी त्यांच्या मैत्रीमध्ये जरी गेलं नाही तरी चालेल, पण त्यांच्या शत्रूमध्ये येऊ नये. आता इथे सेनेका एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की एक सुज्ञ व्यक्ती कधीच एका पॉवरफुल व्यक्तीला प्रवृत्त करत नाही. आता इथे उदाहरण कसं आहे बघा, की एक नाव चालवणारा व्यक्ती आहे आणि तो नाव चालवत असताना तो जर का एखाद्या अज्ञान ठिकाणी जर जाणार असेल आणि तिथे जर का वादळाची शक्यता आहे असं त्याच्या माहितीस असेल, तरी तो तिथल्या लोकांशी, तिथल्या नाविकांशी वगैरे, होडी चालवणाऱ्या प्रत्येक लोकांशी तो आधी त्याची पूर्वकल्पना घेतो की इथे कोणत्या ठिकाणी गेल्यावर वादळ असेल किंवा काय असेल. मग तिथून जर तसं काही वादळ असेलच तर तो त्याप्रमाणे त्या सल्ल्याचा वापर करून तो वेगळ्या रस्त्याने तो जाईल. पण एक बिनधास्त व्यक्ती मात्र पूर्वकल्पना वगैरे काही घेत नाही. कोणी जर सल्ले जरी देत असेल तरी तो तिथे वाटेल तशा रस्त्याने पुढचं पुढे बघून घेऊ म्हणून तो तसा निघतो आणि वादळात तो फसून जीव गमावतो. तर ह्या लोकांशी वावरत असताना एका वादळातून गेल्यासारखंच आहे. ते काय विचार करतील, ते कसा विचार करतील, बरं त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात, त्यांना कोणत्या गोष्टी आवडत नाही, त्यांचा इगो कसा आहे, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्यानुसार आपल्या रस्त्याची निवड करणं. जर आपण त्यांच्याशी ते वरवरून जे दाखवतायत त्यांचं रूप तेच जर घेऊन, नाही रे ते तर माझ्या मित्रासारखेच आहेत वगैरे वगैरे असं करून जे स्वैरपणे जे त्याच्याशी वागतील, मग नंतर त्यांना त्यांच्या अहंकाराचा सामना करावा लागेल. आता इथे जर तुम्ही या लोकांच्या छळाला बळी पडत असाल, जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल किंवा तुम्ही त्यांच्या भीतीने जर घाबरून बसलेले असाल, तर एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी लोक आहेत त्यांची जी भीती आहे ही तुमचा थरकाप करते खरं. त्यांचा हा छळ तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत ते काहीतरी घडलेलं असेल किंवा तुमच्या समोर हा छळ वगैरे ही वाईट परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे, ती माझ्यावर येईल का, या गोष्टीचं तुम्हाला भीती वाटते खरं. पण काही गोष्टी असतात ज्या दिसत नाहीत तरी त्या तेवढ्याच भीतीदायक असतात. त्या देखील होऊ शकतात. जसं की तुमचा ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतो किंवा आजार पण येऊ शकतो. त्या दृष्टिक्षेपेस पडत नाहीत पण त्याची भीती वाटते आणि त्याची कल्पना आपण करत नसतो. तर इथे जर एवढाच अन्याय होत असेल, एवढंच जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा एवढं जर घाबरत जगत असाल तुम्ही, तर तुम्ही थोडंसं स्वतःकडे पहा आणि तिथून तुमची मुक्ती करून घ्या. हे असं जगणं काहीच कामाचं नाही. त्यापेक्षा आपण गरिबीचं आयुष्य जगलेलं कधीही परवडेल. त्यामुळे हे किती सहन करायचं काय नाही हे देखील आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. तर आताच्या ह्या कॉम्पिटिशनच्या जगात मग जगायचं तरी कसं? आता एक कॉम्पिटिशनच्या जगामध्ये म्हणजे जिथे नोकरीच्या ठिकाणी किंवा शैक्षणिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चढाओढ तुम्हाला दिसते. कॉम्पिटिशन तर सगळीकडेच आहे. आता अगदी ह्या युट्यूबवर पण 1 से 1 चॅनल्स आहेत आणि कॉम्पिटिशन खूप आहे. आता या चढाओढीच्या या जगामध्ये आपल्याला स्वतःला कसं सावरायचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्याला हे करता आलं तो नेहमीसाठी आयुष्यात टिकून राहील. तर आपल्याला ह्या चढाओढीच्या जगात याच्या संघर्षात कधीच पडायचं नाही. यांच्यासोबत कधीच कॉम्पिटिशन करायची नाही. स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करायचं. म्हणजे आपली कॉम्पिटिशन हे इतरांशी नसावी. आपलं कॉम्पिटिशन हे स्वतःसोबतच ठेवा. कारण इतरांशी कॉम्पिटिशन करून कधी हार जीत होईल. मग दुसऱ्याला हारवलं मग झालं का, तुम्ही सगळं मिळवलं का? नाही. हे प्रगती ही स्वतःला करायची असते. त्यामुळे ह्या दुसऱ्यांच्या या संघर्षामध्ये न पडता स्वतःच्या प्रगतीकडे जाणं
खूप गरजेचं आहे. आता ही स्वतःची प्रगती म्हणजे काय, तर स्वतःचं समाधान आणि स्वतःचं खरं सुख मिळवणं. हे कसं मिळेल, हे स्वतःच्या खऱ्या प्रगतीमुळे मिळेल, खरं ज्ञान मिळवल्यामुळे, खऱ्या तत्वज्ञानाचा सराव केल्यामुळे. आपल्याला वाटतं की हे कॉम्पिटिशन हे फक्त बाह्य गोष्टीच आहे, ही चढाओढ फक्त बाह्य गोष्टींविषयीच आहे. पण जेव्हा आपण आत येऊ तेव्हा आपण पाहू की आत फक्त समाधान मिळवणे, सुख मिळवणे ह्याच गोष्टी आणि ज्ञान मिळवणे. जितकं तुम्ही ज्ञान मिळाल आणि जितकं तुम्ही तत्वज्ञानाचा खऱ्या आयुष्यात सराव कराल, कृतीमध्ये जेव्हा तुम्ही उतरवाल तुमचं तत्वज्ञानाचा उद्देश काय असतो की एक चांगला व्यक्ती बनणे आणि खरं सुख आणि समाधान आपल्या आयुष्यात मिळवणे, हेच तत्वज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. आणि जर तुम्ही त्या उद्देशाने जर जगण्याचा प्रयत्न कराल, जर तुम्ही सद्गुणांचा सराव जर करत जाल, तर तुम्ही अशी संपत्ती मिळवाल जी कोणीच तुमच्याकडून चोरून घेऊ शकणार नाही. मुळातच आपण स्वतःकडे जास्त संपत्ती ठेवून काही उपयोगाचं होणार नाही, कारण हे अशी गोष्ट आहे जी आपल्याकडून चोरून घेतल्या जाऊ शकते. मग जी गोष्ट चोरून घेतल्या जाऊ शकतेच, मग ती चोरून घेतल्या गेली तर याविषयीची चिंता तर येतेच. मग एक तर ही चिंताच काढून फेकून टाका, म्हणजे कसं की ही गोष्ट गेली तरी मला काहीच फरक पडणार नाही, असं तुम्ही जगा. नाहीतर दुसरं अशी गोष्टच ठेवू नका जवळ. इथे एक एक्स्ट्रीम एक्झाम्पल देतात सेनेका की एखाद्या मार्केटमध्ये एखादा व्यक्ती पूर्ण नग्नच होऊन चालत असेल तर त्याच्या समोरून जाणारा चोर त्याच्याकडून ढुंकून पाहत पण नाही. तो चलत चलत जातो आणि तो जर व्यक्ती तिथे थांबला, भलेही तो किती श्रीमंत असेल, तर तिकडून निघून जातो, कारण त्याच्याकडे काही चोरण्यासारखं नाहीच. मग तुमच्याकडे काही चोरण्यासारखं नसेलच, मग तुमच्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही, मग तुमचे शत्रू पण होणार नाहीत. म्हणजे तुम्ही पहा ना, म्हणजे निसर्गाने काय अटी टाकलेल्या आहेत तुमच्यावर. फक्त तुम्हाला अन्न, वस्त्र, निवाराच पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. आणि आज तर हे युग इतकं सुंदर झालंय की ह्या सगळ्या गोष्टी अगदी मोफत किमतीत तुम्हाला मिळालेल्या आहेत. मग ह्या जर आपल्याला मोफतपणे मिळणार असेल तर कोणतं कॉम्पिटिशन? मग आपल्याला सगळं एक फ्रीडम मिळते. मग आपण आपल्या या मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग कसा करायचा? आता आपण काय टाइमपासच करायचं का? फुकटचं खाऊन फुकटच जगायचं का? नाही. मग आता याचा सदुपयोग कसा करायचा? मी समाजासाठी उपयोगी कसा येऊ शकेल? या गोष्टीला डोक्यात ठेवून जर आपण आपली पाऊले टाकत राहिलो तर मला वाटतं की आपण एका चांगल्या मार्गाने जाऊ शकतो. काय होतं, जेव्हा आपण सेल्फ सेंट्रिक मेंटॅलिटीने जाऊ, जेव्हा आपण आत्मभोगाच्या दृष्टीने जर का या जगाकडे पाहत जाऊ की मला काय मिळवायचं आहे, तेव्हा आपण ह्या चढाओढीत फसतो आणि ही खूप मोठी गुंतागुंतीची चढाओढ असते. इथे तुम्हाला समाधान मिळणार नाही. इथे नेहमी त्याने माझ्यापेक्षा किती जास्त मिळवलं आणि मला किती मिळवायचं बाकी आहे, ह्या दोन प्रश्नांनीच आपण इतके गुंतून जातो की आपल्याला समाधान भेटत नाही. आपल्या हातून आपली खरी जी संपत्ती आहे तीच निघून जात असते, आणि ती म्हणजे आपला अमूल्य वेळ. आपल्याला खूप लिमिटेड वेळ भेटलेली आहे आणि आपण हे जे नाव करण्याचा प्रयत्न करतोय, आपण ही जी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, ही नेहमी आपल्यासोबत राहणार नाहीत. या गोष्टी म्हणजे जरी ह्या आपण मिळवल्या, जरी या जगात आपण खूप मोठं नाव जरी केलं, नाव म्हणजे मी प्रसिद्धीविषयी बोलतोय, म्हणजे जर प्रसिद्ध झालो, मी सुप्रसिद्ध गायक झालो, मी जर खूप संपत्ती असलेला व्यक्ती झालो, तर पुढच्या 100 वर्षानंतर आपल्याला कोणीच विचारणार देखील नाही आणि जग असंच चालू राहील. मग इथे तुम्हाला मिळालेल्या आयुष्याचा उपयोग तरी काय झाला, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कसं आहे, मला असं वाटतं की आपण या आयुष्यात आलो म्हणजे आपण एखाद्या थिएटरमध्ये एक सिनेमा पाहायला आलोय, अशा प्रकारेच आहे. म्हणजे या सिनेमाचं आपण तिकीट तर काढलोय आणि सिनेमा स्क्रीनवर चालू आहे, पण आपण सिनेमा बघायचं सोडून एकमेकांनाच पाहायला आलेल्या लोकांशी अहंकाराची आपली चढाओढ, त्याने किती मिळवले, मग मला किती मिळवायचंय, मला किती पैसा मिळवायचा आहे, किती शिल्लक राहिलंय, याच गोष्टीमध्ये जर अडकून राहिलो किंवा ते बघायचं सोडून आपण जर झोपाच काढत राहिलं तर खरं पिक्चर निघून जाईल आणि आपल्याला काही कळणारच नाही. म्हणजे आपले पैसे वाया गेले तर चालतील, पण आपल्याला ते चित्रपट पाहायची संधी मिळालेली वाया जाईल. त्यामुळे ही जी आपल्याला संधी मिळालेली आहे, ह्या आयुष्यात येऊन वावरायची संधी मिळालेली आहे, याचा सदुपयोग करायची आपल्याला खूप नितांत गरज आहे आणि तेच आपल्या आयुष्याचा अर्थ आहे. मग आता हे जे काही वाईट लोक असतात, जे की आपला फायदा घेतात, गैरफायदा घेतात चांगुलपणाचा, मग त्यांच्याशी कसं वागायचं? आता दैनंदिन जीवनात आपल्याला रोज त्यांच्याशी भेटावं लागतं, रोज त्यांना
सामोरे जावं लागतं, बोलावं तर लागतंच त्यांच्याशी. मग अशा वेळेस अवॉइड कसं करता येईल त्यांना? आणि आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा पण घेत असतात, तर मग आपण काय करायचं अशा वेळेस? आता इथे आपल्याला या 3 गोष्टी टाळणं खूप महत्वाचं आहे. द्वेष, मत्सर आणि अपमान. आता कसं आहे, आपल्याला दुसऱ्यावर राग, चिडचिड तर करायची नाहीये, क्रोध तर अजिबात करायचा नाहीये, बरोबर? मग त्यांच्यासोबत आपण वावरतोय पण कधी कधी ही लोक असं वागतात जसं काही ते आपल्यावर एखादं सावटच आहे त्यांचं, ते आपल्याला नियंत्रित करतायत असं वागायला लागतात. मग हे कंट्रोल करणं, नंतर पुढे पुढे जाऊन ते आपल्याशी कसंही वर्तन ठेवतील, ते 4 चौघात आपला अपमानही करतील. आपल्यातली जी विनम्रता आहे, या विनम्रतेचा ते वाईट उपयोग करतात, गैरफायदा घेऊ शकतात. तर इथे आपल्याला ही सतसत विवेक बुद्धी वापरता आली पाहिजे आणि ती गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. आपल्या विनम्रतेचा गैरवापर होऊन तिला आपल्या अपमानात आपल्याला कन्वर्ट करायचं नाहीये. आपल्याला ताठ मानेने इथे जगायचं आहे, बरोबर ना? त्यांच्या पुढे हा मेसेज कधीच जाता कामा नये की मी विनम्र आहे आणि तू मला कधीही पायदळी तुडवू शकतोस. नाही, मी विनम्र आहे, पण मला पायदळी जर तुडवल्या जात असेल तर तिथे मी माझ्या अधिकारासाठी लढूही शकतो किंवा तिथून माझी मुक्तीही करून घेऊ शकतो. जेव्हा आपण बाह्य गोष्टीचे गुलामच नाही, तेव्हा आपल्याला पायदळी कसं तुडवेल? त्या व्यक्तीला काहीच करू शकत नाही आपण. तो व्यक्ती स्वतःच्या नियंत्रणात असेल. तसंच आपण आपल्या नियंत्रणात असणं खूप गरजेचं आहे. आता ही जी लोक आहेत, ज्यांची इतरांच्या मनात एवढी भीती आहे, एवढी शक्तिशाली लोक असतात, ही शक्तिशाली लोक देखील तितकीच इन्सिक्युअर असतात. त्यांच्या मनात देखील तेवढीच इन्सिक्युरिटी असते. कसं, मी याच्यावर दडपणशाही करतोय, मी याच्यावर एवढं दडपण करतोय, पण माझा हा वार जर फुसकात गेला तर, याची त्यांना खूप भीती असते. एखादा मला भीती घालण्यासाठी जर काही बोलतोय, एखादी गोष्ट करतोय आणि मला जर त्याची भीतीच वाटत नसेल तर तो पूर्णपणे फसतो त्याच्याच डावात. आणि आपल्याला भीती कशाची? ही लोक आपला जॉब काढून घेतील किंवा आपल्याला डिमोट करतील किंवा आपले प्रोजेक्ट्स काढून घेतील वगैरे वगैरे, अशा गोष्टीचीच भीती दाखवतात ना. जेव्हा आपणच स्वतः या गोष्टींसाठी तयार असू, याची पूर्वतयारी आपण केलेली असू, तेव्हा ही लोक आपल्यावर या बळजबरीचा, या भीतीचा गैरवापर करू शकणार नाहीत. मग आपण खरी पॉवर ही आपल्या हातात येते. आपण स्वतंत्र असू. यामुळेच तर एपिक्टेटस म्हणतात, स्वतंत्र व्हा, गुलाम नको, गुलामी नको, कोणत्याच गोष्टीची गुलामी नको. गुलामी कोणाची? माझ्या लॉजिकची. एपिक्टेटस म्हणतात, देव जरी आला आणि तो जर मला एखादी गोष्ट कर म्हणत असेल तर आधी मी हे ठरवेल की ती गोष्ट लॉजिक आहे की नाही. लॉजिकली असेल तरच करणे, नाहीतर नाही. इलॉजिकल गोष्टी कराल तर पूर्णपणे फसाल. त्यामुळेच जेव्हा आपल्या हातात अशी शक्ती येत असते, जेव्हा आपल्याकडे एवढी मोठी सत्ता येत असते की एखादं डिसिजन घेऊन आपण पूर्ण एखाद्या गोष्टीचं कायापालट जर करू शकू, तर एवढं मोठं अधिकार आपल्याकडे जेव्हा येत असतं, तेव्हाच एक रिस्पॉन्सिबिलिटी देखील येत असते. त्यामुळे या शक्तीचा वापर करणं हे खूप जिम्मेदारीचं काम आहे आणि त्यासाठीच मार्कस ऑरेलियस हे एक खूप चांगले राजा होऊन गेले असं मानल्या जातं. का? कारण ते एवढे मोठे साम्राज्याचे सम्राट असून देखील त्यांनी त्या शक्तीला त्यांच्या डोक्यावर हावी होऊ दिलं नाही. त्यांनी या तत्वज्ञानाचा सराव सम्राटपदी असून देखील केला. तर असंच आपण तत्वज्ञानाचा सराव दैनंदिन आयुष्यात करूया अशी अपेक्षा करतो. तर मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा स्टोईक विचार. आणि तोपर्यंत धन्यवाद मित्र हो. ज्याप्रमाणे हे तत्वज्ञान माझ्यासाठी उपयोगी ठरलं, त्याचप्रमाणे हे इतरांच्याही आयुष्यात उपयोगी ठरावं अशी माझी इच्छा आहे आणि हेच ध्येय घेऊन मी निघालेलो आहे. माझ्या या प्रवासात सामील होण्यासाठी आणि मला मदत करण्यासाठी माझ्या या स्टोईक विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज जर तुमच्या मित्रमंडळींना मदत करू शकणारे असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा.